दुसरीकडे इकडे इंद्रायणीला खूप राग आलेला असतो, तेव्हा ती डायरेक्ट सीतामाईच्या नावानेच म्हणायला लागते, खरं म्हणजे रावणा तुझा वध माझे स्वामी करतील हे विसरू नको. तू जेवढा त्यांच्या बाबतीत अति करत चालला आहेस ना, तेवढा सगळ्यांचा अंत तो होईलच आणि तुझा विध्वंस तर तेच करतील. तेवढ्यात इकडे ही म्हणायला लागते, वल्लरी पण त्याचा अंत कसा होईल, त्याच्यासाठी आपल्याकडे कोणता तरी प्रूफ तर पाहिजे ना. तेव्हा इंदू म्हणायला लागते, कसं आहे माहिती का वल्लरी, प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे जेव्हा खूप मोठी गोष्ट घडत असते ना, तेव्हा वाईटावरती चांगल्याची येतेच येते आणि ती सर येईलच. कारण की जसं रावणाने अति केलं ना, तेव्हा जटायूला जेव्हा सीतामाई दिसला ना, तर त्यांनी काही थांबले नाही. तो एकदम वृद्ध असून सुद्धा त्याने भर घेतली आणि त्या रावणाशी लढायला गेला की काही झालं तरी मी सीतामाईंना वाचवेल. पण तो रावण होता ना, तो खूप नराधम होता. त्याने त्यांचे जसंच वार केला ना, त्या वृद्ध जटायूचे त्याने पंख छाटले. पण तरी सुद्धा जटायूने स्वतःचा प्राण कंठामध्ये धरून श्रीरामाची वाट बघितली की जोपर्यंत श्रीराम येत नाही ना, तोपर्यंत मी माझे प्राण सोडणार नाही. कारण की त्यांच्याकडे कोणाचा तरी प्रूफ जावा आणि तसंच आपल्याला जटायूची गरज आहे. तेव्हा इकडे तेजाई म्हणायला लागते, आपला जटायू कोण असेल जो आपल्याला आपल्या प्रेरणाबद्दल काहीतरी माहिती देईल. तेव्हा इंदू म्हणायला लागते, कोणी ना कोणी असणारच आहे. कारण की जेव्हा रावणाच्या गोष्टी वाढतात ना, तेव्हा जटायूसारखं कोणी ना कोणी रक्षणासाठी येतच आणि माझी खात्री आहे माझे विठ्ठल आहे ते याच्यामध्ये नक्कीच मदत करतील. म्हणून तुम्ही काळजीच करू नका. विठ्ठलाकडून प्रत्येक गोष्टीच्या आपल्याला अपेक्षा आणि निपेक्षा सगळं मिळत असतं. म्हणून जेवढं वाटते ना ते एवढं नसणारच आहे आणि हे जे चाललं आहे ना ते असं सुटणार नाही. हे ऐकल्यानंतर दुसरीकडे प्रेरणा ही अक्षरशः पेटलेली असते. तेव्हा ती म्हणते, अण्णा केदार तू असशील रे खूप मोठा, तुझ्याकडे असेल खूप पैसा, तुझी गावामध्ये इज्जत सुद्धा असेल, तू कोणालाही विकत घेऊ शकतो. पण स्त्रीचं काय रे, एका स्त्रीला पैशाने विकत घेता येत नाही. तिच्या डोळ्यातला सन्मान, तिचं प्रेम हे पैशाने विकता येत नाही आणि पैशाने घेता सुद्धा येत नाही. म्हणून तू जे करतोय ना त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला फक्त आणि फक्त लुबाडणं म्हणतात. आणि तुला तर आठवणच असेल ना, माझ्या मैत्रिणींनी तुझ्या बाबतीत काय केलं होतं, मग आता पुन्हा तेच होणार आहे. तू रावणासारखा जसा अहंकाराने भरत चालला आहेस ना, तसं एकदा माझ्या मैत्रिणींनी तुला चाबकाने फोडलं होतं, हे विसरू नको. तेव्हा अण्णा केदारला आठवण येतं की वसं वल्लरीने त्याला मारलं होतं आणि त्यानंतर ती म्हणायला लागते, जसं एकदा चाबकाने फोडलेलं आहे ना, तसंच आता तुला पुन्हा त्या तुझा वध करतील. यावेळेला त्या तुला काही सहजासहजी सोडणार नाही. जसं तुला तिने पहिले चापकाने मारलं होतं ना, तसंच आता तुझा ती डायरेक्टली अंत करतील. तू काळजीच करू नको, यावेळेला तुझा विध्वंस होईल म्हणजे होईल. तेव्हा अण्णा केदार जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणायला लागतो, तुला काय वाटलं तुझ्या मैत्रिणी माझी वाट लावतील का? अरे असं काहीच होऊ शकत नाही. मी अण्णा केदार आहे आणि मी असंच कोणाकडून संपणारा नाही आहे. बघ तुझ्याबरोबर लग्नही करेल आणि सगळं करून दाखवेल. दुसरीकडे इकडे खूप रागामध्ये इंद्रायणी सुद्धा असते. तेव्हा ती म्हणते, तिकडे रावणाचा अहंकार वाढत चालला होता. तेव्हा इकडे वल्लरी म्हणायला लागते, मग आता काय करायचं आणि कसं आपल्याला काहीतरी प्रूफ मिळेल. तेव्हा इंदू म्हणायला लागते, जेव्हा असत्याचा विजय होत असतो ना, तेव्हा कुठे ना कुठे दिव्य शक्ती ही जागृत होत असते आणि ती दिव्य शक्ती आपल्या मदतीला येईलच येईल. जसा जटायू आपल्या मदतीला आला ना, तसंच बाकी सगळेही लोक मदतीला येतील आणि माझ्या हिशोबाने आपले विठुराय आहेत ते आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच वाचवतील. कोणी काळजीच करू नका, सगळ्या गोष्टी व्हायला लागतील. ती पुन्हा तिचं कीर्तन सुरू करते आणि सगळेजण कीर्तनामध्ये मग्न होऊन जातात की आता जाऊन कीर्तन होणार आहे आणि सगळे कीर्तनामध्ये अक्षरशः तल्लीन झालेले असतात. थोड्या वेळानंतर इकडे इंदू वल्लरीच्या जवळ जाते आणि म्हणायला लागते, काय झालं वल्लरी, तू एवढ्या काळजीमध्ये का दिसत आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, तू कीर्तन तर केलं पण त्यामध्ये मला एक समजलं नाही, आता पुढचे मार्ग कसे सोपे होतील? पुढचे मार्ग जेवढे वाटतात ना तेवढे सोपे नाही आहेत. एक एक करून मला असं वाटते प्रेरणाताईंना कसं शोधायचं हेच कळत नाही आहे. खरं म्हणजे जटायूसारखी आपली कोण मदत करेल याचाच मी सुद्धा विचार करते. तेव्हा इंदू म्हणायला लागते, तू विचार करते हे बरोबर आहे ग, पण प्रत्येक गोष्टीचा मार्ग तर निघतोच आणि मला असं वाटते यामध्ये सुद्धा आपल्याला मार्ग मिळेलच मिळेल. तेव्हा ती म्हणायला लागते, असं कसं ग, जेवढं वाटते तेवढं हे सोपं नाही आहे. अण्णा केदार तेवढा सोपा नाही आहे आणि प्रेरणाताई कुठे गेल्या आहेत याचाही आपल्याला काही ठाव ठिकाणा लागत नाही. तेव्हा इंदू म्हणायला लागते, मला नाही वाटत असं काही होईल. मला असं वाटते लवकरच ते आपल्याला भेटून जातील आणि आपल्याला जे पाहिजे ना ते नक्कीच मिळून जाईल. त्या दोघी लगेच एक दुसरीला मिठी मारतात.
इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू आणि वल्लरी विठ्ठलासमोर हात जोडत असतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते, विठ्ठला तूच आता पाठीराखा आहेस, आम्हाला काहीतरी मार्ग काढून दे. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, हा पांडुरंगा काहीतरी मार्ग मिळू दे ज्याच्याने आम्ही प्रेरणाताईंना शोधू शकू. इकडे आदोक्षसला जाग येते आणि तो लगेच इंदूला सांगायला लागतो, इंदू तुला आठवण आहे का जेव्हा आपण त्या कारमध्ये घुसलो होतो ना, त्याचं नाव अन्ना होतं आणि जेव्हा ते चित्र आणि पेंटिंग बनली ना तेव्हा मला समजलं की त्याच्या टोपी जी होती ना ती त्याच्या गाडीमध्येच होती. आणि जेव्हा ती गाडी आपण बघितली ना आत्ता मला क्लिक होत आहे की ती गाडीसुद्धा तिथेच होती आणि त्याच्याचमध्ये ती फरवाली टोपी मिळाली. याचा अर्थ असा आहे तो नक्कीच अण्णा केदार होता ज्याने प्रेरणाताईंना किडनॅप केलं होतं आणि ते कल्याणला जाणार होते. तुला तर आठवण आहे ना. इकडे सगळेजण विचार करत असतात की आपल्याला आता जटायूसारखं कोण मदत करेल आणि कोणीतरी तर आपली मदत करायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं ही मदत आपली लवकरच होणार आहे कारण की या मदतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ते अक्षरशः खंबीरपणे उभे असतात. तर दुसरीकडे इकडे घराच्या आतमध्ये श्वेता, इंद्रायणी आणि आदोक्षस येतात. तेव्हा तिथे अजून कोणी नाही तर पुष्पा आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते, आता पुष्पा इथे आली आहे ना, मग पुष्पा आपल्याला अण्णा केदारपर्यंत नक्कीच पोचवेल, तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे अण्णा केदारने इकडे लग्नाचा पुरा थाट घातलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, आता तुम्ही काळजीच करू नका, आता आपलं लग्न होणार म्हणजे होणार. तेवढ्या तिकडे पिंगा गँग आणि इंद्रायणी सगळेच प्रेरणाच्या शोधासाठी आलेले असतात. तेवढ्यात लगेच इकडे रघु अण्णा केदारला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, ते सगळे वल्लरी आणि तो ग्रुप आहे ना तो तुम्हाला शोधायला इथपर्यंत आला आहे. इकडे हे लगबगीने यांचा शोध घेत असतात की कुठेतरी प्रेरणा सापडावी, पण प्रेरणा काही सापडतच नसते. म्हणून यांची काळजी आणि यांच्या सगळ्या गोष्टी टेन्शनमध्ये वाढलेल्या असतात. तेवढ्यात अण्णा केदारचं लक्ष जातं की प्रेरणा गोंगाट करत आहे. म्हणून तो लगेच तिच्या तोंडाला थांबवतो की नाही तू गोंगाट करायला पाहिजे. तेवढ्यात वल्लरी आणि बाकी सगळे येतात आणि जोरजोरात एका गोडाऊनवरती हात मारायला लागतात. प्रेरणाताई, अण्णा केदार तुम्ही आताच आहात, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. तेवढ्यात अण्णा केदार इकडे म्हणायला लागतो, जर प्रेरणा माझी झाली नाही ना तर मी तिला कोणाचं सोडू देणार नाही. तो अक्षरशः प्रेरणाच्या जीवावर उठलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अण्णा केदार अक्षरशः अहंकारी बनला आहे जसं काही रावण. खरं या सगळे मिळून त्याचा वध करतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन रोजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.